आज होता आमच्याकडे हळदीचा कार्यक्रम. हां, हळदीला जाण्यासाठी रेडी व्हायचंच आहे, पण त्याआधी या सगळ्या आल्या होत्या माझ्याकडे हेअरस्टाईल करण्यासाठी. मला काही तशा खूप छान हेअरस्टाईल जमत नाही, पण कसंबसं यांचं काहीतरी मी करून दिलं. डीजे सुरू झाला, की या पोरांचा डान्स इकडे सुरू झाला आणि आता थोड्या वेळात निघायचंय, पण मी अजून अशीच आहे. ही साडी काढली आहे घालण्यासाठी. आता म्हणताल, "किती जुऱ्यापणाने साड्या घालतेस तू?" पण या साड्या कपाटात ठेवून ठेवून करायचं ते काय? त्यामुळे मधून-अधून काढायच्या त्यांना आणि घालायच्या. मेकअप पण एकदम सिंपल असाच करणार आहे. आयलाइनर लावून घेतलं, त्यानंतर लिपस्टिक आणि लिपस्टिकचाच ब्लशर म्हणून पण वापर करणार आहे. आता मी तर म्हणते, की कधी-कधी ना मला असा सिंपल असा मेकअप करून जायला पण छान वाटतो कुठेतरी आणि या ह्याच्यात लक्षातच नाही, की आत्ताच मी आयलाइनर लावलंय आणि सगळं मी ते पुसून टाकलं. पुन्हा त्याला व्यवस्थित नीट केलं. त्यानंतर थोडासा मस्कारा वापरून घेतला आणि एवढाच मेकअप. उद्या मस्त असा मेकअप करणार आहे. त्याची ट्युटोरियल पण देईल मी तुम्हाला. पण आज एकदम सिंपल अशी ज्वेलरी घातली आहे. यावरती कानातलं चांगलं नाही दिसणार असं मला वाटलं. त्यामुळे छोटूसंच कानातलं घातलंय. या बांगड्या मी घातल्यात आणि मी रेडी. आता खूप वेगळं असं काही नाही. एकदम साधा सिंपल असा लुक केलाय आणि निघालो आम्ही कार्यक्रमासाठी. तिथे कोणीच आलं नव्हतं. त्यावेळेस आम्ही जाऊन बसलो होतो आणि तू नवरदेवाकडून की नवरीकडून असं पण कोणी विचारू शकत नाही, कारण दोन्ही पण आमचे पाहुणेच आहेत. आधी एंगेजमेंट होती यांची आणि त्यानंतर हळद लागणार होती. मग हे झाल्यानंतर आम्ही गेलो जेवण करण्यासाठी आणि त्यानंतर बसलो मस्त ग्रुप करून गप्पा-टप्पा मारत. आता मी माझ्या सासूबाईंना आत्या म्हणते आणि माझी खरी आत्या कोण आहे हे आज मी तुम्हाला दाखवते. तर या माझ्यासोबत ज्या आहेत ना, त्या माझ्या खऱ्या आत्या. खऱ्या म्हणजे माझ्या पप्पांची बहीण आहेत त्या. हळद लावायला आलोच आहे, तर थोडीशी हळद घेऊन पण आलो आणि इकडे मला एकच या वहिनीबाई सापडल्या. त्यांना हळद लावून घेतली. कार्यक्रम सुरूच आहे, पण आम्ही निघालो घरी. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.